फेसबुकवर हजारो मित्र अन गल्लीत ओळखत नाही कुत्र. फेसबुकवर हजारो मित्र अन गल्लीत ओळखत नाही कुत्र, अशी परिस्थिती अनेक जणांची झालेली आहे. मी कुणाला नावं ठेवत नाही, कुणाला हिनवत नाही, कुणाचा तिरस्कार नाही. पण आपण ज्यावेळेस सोशल मीडियात फार ॲक्टिव्ह असतो त्यावेळेस आपला जो समाज आहे आजूबाजूचा, आपले नातेवाईक आहे, यांच्याशी सुद्धा थोडी अटॅचमेंट आपली असली पाहिजे का नाही? असलीच पाहिजे. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला सलाईन लावून हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवलेलं असतं ना, त्यावेळेस तुम्हाला डबा घेऊन येणारे, पार्लेजी घेऊन येणारे हे तुमचे नातेवाईकच असतात, फेसबुकवरचे मित्र नसतात. फार कमी मित्र आहेत जे सोशल मीडियावर आले आणि खूप घनिष्ठ मैत्री झाली. पण परिस्थिती अशी, हे म्हणण्याचं कारण असे की आता एक बातमी वाचली होती, फार भयंकर बातमी होती. 55 लाख फॉलोअर्स, किती? 55 लाख फॉलोअर्स इंस्टाग्रामला होते. फेसबुकला तर विचारायला नको. अशा एका बाईचं अचानक निधन झालं तर खांद्याला किती? 4 लोक लागतात खांदेकरी, 4 लोक लागतात. पण ह्या 55 लाख फॉलोअर्स असणाऱ्या बाईच्या मैतीला 3 लोक होती, 3. काय फायदा आहे तुमच्या फॉलोअरचा? काय फायदा आहे तुमच्या लाईकचा? काय फायदा आहे तुमच्या कमेंटचा? अरे, जी माणसं तुमच्या दुःखाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी, संकटाच्या काळी धावून येत नसतील, उपयोगाची नसतील, असे फॅन फॉलोअर्स काय कामाचे? काय चाटायचे त्यांना? हां, म्हणून मी म्हणतो, घरात आहे ना 4च गोधड्या असाव्यात. किती? घरात 4च गोधड्या असाव्यात, पण त्या नीट नेटक्या धुतलेल्या असाव्यात, म्हणजे घरात उगाच विनाकारण वास येत नाही. नात्यांचंही तसंच आहे. लय पाठीवर मित्र ठेवू नका, पाठीवर मैत्रिणी ठेवू नका, लय लाखो फॉलोअर्स ठेवू नका. मोजकेच ठेवा, हाताच्या बोटावर मोजणे इतकेच ठेवा. पण तुम्ही सांगायच्या आत, हाक द्यायच्या आत तुमचं दुःख त्यांच्या काळजापर्यंत पोचलं पाहिजे आणि ते लगेच मदतीला धावून आले पाहिजे. अशी जर माणसं आपण जोडू शकलो तरच ते आपल्या स्वभावाचं यश आहे, आपल्या कृतीचं यश आहे, आपल्या कामाचं यश आहे असं म्हणता येईल. त्यामुळं सोशल मीडियावर जरूर आपलं वलय निर्माण करा, सोशल मीडियावर आपला फॅन फॉलोअर्स वर्ग वाढवा, पण त्याला तारतम्य ठेवा आणि ह्या आभासी दुनियेत स्वतःला कसं वाचवायचं, त्यापासून दूर कसं राहायचं, त्याच्यात किती गुरफटून जायचं हे ठरवा. नाहीतर वेळ निघून गेलेली असेल आणि आपल्या शवाला खांदे द्यायला 4 खांदेकरीसुद्धा लाभणार नाहीत. अशी वाईट गोष्ट आपल्या जीवनात घडण्यापूर्वी सावध व्हा. बाकी काहीच विनंती नाही.